जुने व्हिडिओ आहेत त्या जुन्या व्हिडिओच्या जुने जे व्हिडिओ आहेत त्या जुन्या व्हिडिओच्या संदर्भात तुमचं सुद्धा म्हणतात तुमचा पण एक व्हिडिओ आहे की आधी व्हिडिओ तुमचा आहे असं आहे. व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे. परप्रांतीयांना देखील आता मुंबईकर म्हणा असं देखील आता सुरू झालेलं पाहायला मिळतं. गेल्या काही आजच्या प्रेसमधून जवळपास दिसून येतं की परप्रांतीयांना प्रत्यक्षरित्या मला आनंद आहे. किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे. नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे, पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे. त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं, उद्या पुन्हा त्याच्यात बदलू नये. पण शेवटी जुनी पापं तर आहेत ना, ती लोकांनी बघितलेली आहेत. जुनी पापं धुता येणार नाहीत. खास करून नितेश राणे किंवा असे मंत्री हिंदुत्ववादीकडे सगळी भूमिका घेऊन कुठेतरी ह्या सगळ्यांना पोलराईज करतायत आणि यामुळेच भाजपला फायदा होईल असं देखील एकत्रित सुरू त्यांनी सांगितलं. असं आहे, मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे. जे जे लोक हिंदुत्ववादापासनं फारकत घेतील, जे जे लोक त्या ठिकाणी लांगुल चालन करतील, त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे. आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत, आम्ही संकुचित नाही आहोत. आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित हिंदुत्ववाद नाही आहे, तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे. या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा, भारतीय समाजाची, हिंदू समाजाची जी मानकं आहेत त्यांना जो मानतो, प्रभू श्रीराम हे केवळ देव नाहीत, हे आमच्या संस्कृतीचं मानक आहे. त्यामुळे जर प्रभू श्रीरामांना कोणी मानत असेल तर त्याची जात धर्म आम्ही पाळणार नाही, त्याला आम्ही सोबत घेतलेला आहे. आमचं हिंदुत्व व्यापक आहे, पण आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, सोडलं नाही. त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.